नमस्कार मित्रांनो, मराठी बालकथा या आपल्या चॅनलवर मी तुमचं स्वागत करते. काही घटना, काही क्षण, माणसाची सगळी स्वप्न, सगळी मेहनत आणि सगळे संकल्प एका क्षणात संपवून टाकतात. आजची कथा अशाच एका क्षणाची आहे, एका अशा वास्तवाची आहे ज्याने एका साध्या माणसाच्या जीवनातील उदरनिर्वाहाचा दरवाजा कायमचा बंद करून टाकला. आजच्या कथेचा नायक आहे मंगेश. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर जवळ एका लहानशा गावात तो राहायचा, जिथे प्रत्येक चेहरा ओळखीचा होता आणि प्रत्येक घराची गोष्ट दुसऱ्याला माहीत असायची. पण याच गावात त्याच्यासोबत जे घडलं ते अविश्वसनीय आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या कथेतील वाढता थरार तुम्हाला खिळवून ठेवेल. प्रत्येक क्षणाला तुमच्या मनात एक प्रश्न उभा राहील की पुढे काय. जर तुम्हाला अशा गूढ आणि अंगावर काटा आणणाऱ्या कथा आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील भयानक कथा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. कमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका. चला तर सुरू करूया मंगेशच्या आयुष्यातील ती भयानक रात्र. माझं नाव मंगेश. मी तुम्हाला आधी सांगितलं, अहिल्यानगर जिल्ह्याच्या एका लहानशा गावात मी राहतो. 2015 सालचा तो काळ, जेव्हा माझं आयुष्य एका सरळ रस्त्यासारखं होतं. शांत, सोपं आणि समाधानी. मी माझ्या आई वडिलांचा थोरला मुलगा. घरात लहान भाऊ योगेश आणि एक बहीण. माझा संसार सुरू झाला होता आणि मला एक गोंडस मुलगाही होता. आई वडील म्हातारे असले तरी त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर होता. त्यांच्या शुभेच्छा माझ्या प्रत्येक पावलावर सावलीसारख्या सोबत असायच्या. माझ्या गावात पक्का रस्ता जिथून जातो, बरोबर तिथेच माझी किराणा मालाची पक्की दुकान होती. गावातील अर्ध्याहून अधिक लोक माझ्याकडेच त्यांच्या घरगुती वस्तू आणि गरजेचं सामान घ्यायला यायचे. घरून दुकानाचं अंतर साधारण 15 मिनिटांचं होतं. सकाळचे 6 वाजता मी दुकान उघडायचो आणि रात्री 11, कधीकधी 12 वाजेपर्यंत दुकान उघडं राहायचं. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी माझा भाऊ योगेश यायचा, म्हणजे मला थोडी मदत व्हायची. रात्री 8 वाजल्यानंतर गिराईक कमी व्हायचे, पण कधीकधी एखादा शेतकरी शेतातून उशिरा परतताना किंवा एखादा प्रवासी 10 वाजेपर्यंत काहीतरी घेण्यासाठी यायचा. त्यानंतरचा वेळ माझा असायचा. काउंटरवर बसून हिशोब करायचा आणि रॅकवरचा सामान नीट लावून ठेवायचा. आता ती रात्र, ज्या रात्री सगळं काही बदललं, त्या दिवसाची गोष्ट. सकाळीच शहराच्या ज्या मोठ्या व्यापाऱ्याकडून मी माल घ्यायचो त्याचा फोन आला. मंगेशराव, आज तुमची ऑर्डर लिहून घ्या. माल घेऊन आमची गाडी संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत तुमच्याकडे पोचेल. बाकीच्या ठिकाणीही माल पोचवायचा आहे, त्यामुळे तयार व्हा. मी लगेच आवश्यक मालाची यादी तयार केली. दिवसभर गिरायकांची ये-जा सुरू राहिली आणि वेळ निघून गेला. पण रात्रीचे 10 वाजले तरी ती मालाची गाडी आलीच नाही. मी लगेच व्यापाराच्या व्यवस्थापकाला फोन केला, जो सहसा माल घेऊन यायचा. तो म्हणाला, बस अर्धा तास, आम्ही लगेच पोचतोय. रात्रीचे 11:15 झाले असतील तेव्हा रस्त्यावर एक जुनी छोटा हत्ती फॅन येताना दिसली. त्या फॅनच्या पुढील हेडलाईट्सची प्रकाश शक्ती खूपच कमी होती, जणू काचेच्या आत धूळ साचली असावी. फॅन थांबण्याआधीच मी दुकानाच्या बाहेर आलो. व्यवस्थापक विनायक हसत हसत खाली उतरला. त्याच्यासोबत 2 तरुण होते, जे अगदी शांतपणे माल खाली उतरवायला लागले. आम्ही शहरातले दर, महागाई आणि गावातल्या नवीन बांधकामाबद्दल गप्पा मारल्या. माल थोडा जास्तच होता, म्हणून मी ठरवलं की घरी जाण्यापूर्वी तो व्यवस्थित लावून ठेवावा. विनायकने बिल दिलं आणि घाईघाईने गाडीत बसून निघून गेला. दुकानच्या बाहेरचा रस्ता शांततेत बुडाला होता. दूर कुठेतरी फक्त रातकिड्यांचा एकसारखा आवाज येत होता, जणू त्या किड्यांना रात्रीही थकायचे नव्हतं. मी आतमध्ये रॅकवर पीठ, साखर आणि तेलाचे डबे व्यवस्थित लावत होतो. तेवढ्यात मला अचानक जाणवलं, कुणीतरी दुकानात प्रवेश केला आहे. मी त्वेषाने मागे वळून पाहिलं. रिकामं.
पण ती रिकामी जागा खूप अनोळखी वाटली. जणू हवा एका क्षणासाठी श्वास घ्यायला विसरली होती. मी मान झटकली. मला वाटलं भ्रम होत असे. मी माझं काम पूर्ण केलं, दुकान बंद केली आणि घरी आलो. ही गोष्ट मी कोणालाच सांगितली नाही. असेच काही दिवस गेले. नंतर एकदा सकाळी जेव्हा मी दुकान उघडलं तेव्हा मला दिसलं की काही डबे आणि बाटल्या जमिनीवर विखुरलेल्या पडल्या होत्या. काहींचे झाकण उघडले होते. मी विचार केला की कदाचित रात्री मांजर किंवा उंदराने ते पाडले असतील. मी पुन्हा दुर्लक्ष केलं, पण मनाच्या एका कोपऱ्यात ही गोष्ट रुतून बसली की काहीतरी निश्चित बरोबर नाही. आणि मग तो दिवस आला ज्या दिवशी माझ्या मनातील शंकेचं रूपांतर वास्तवात झालं. त्या दिवशीची सकाळ तशी सामान्यच होती. मी दुकान उघडलं. दुपारी योगेश मदतीला आला. दिवसभर गिरायकांना माल देत राहिलो. सूर्य मावळला आणि योगेश परत गेला. रात्रीचे 10:30 वाजले. गावची गर्दी आता पूर्णपणे ओसरली होती. रस्त्यावरची शांतता अधिक खोल होत गेली. दिवसभराच्या गजबजटानंतरचा हा काळ असा वाटत होता जणू संपूर्ण गाव झोपीच गेले आणि त्या काळोखात फक्त मी आणि माझं दुकान जागे आहोत. दुकानाच्या बाहेर टांगलेला तो पिवळा बल्ब आता मंद प्रकाश देत होता. त्याचा लुकलुकणारा प्रकाश रस्त्याच्या कडेला फक्त धुसर सावल्या हलवत होती. मी काउंटरवर बसून दुकानाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या तेलाच्या बाटल्यांचा हिशोब वहीत लिहित होतो. कागदावर पेन्सिलने खरडण्याचा हलकासा आवाज त्या सन्नाट्यात अधिक स्पष्ट ऐकू येत होता. दुकानात छोटा पंखा सुरू होता, पण हवेत एक अनोळखी जडपणा होता. जणू खोलीतील हवा गरम नसून दाट झाली होती. इतक्यात मला जाणवलं की एक व्यक्ती दुकानाच्या बाहेर काउंटरवर उभी आहे. ती उंच सडपातळ होती आणि डोक्यापासून पायापर्यंत शुभ्र पांढऱ्या वस्त्रात होती. तिच्या हातात एक चिठ्ठी होती. मी नेहमीच्या सवयीने नमस्कार केला, पण तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. ती सरळ काउंटरपर्यंत आली आणि शांतपणे ती चिठ्ठी माझ्यासमोर ठेवली. मी तिच्या चेहऱ्याकडे न बघताच चिठ्ठी उचलली. कागदावरची अक्षरं अगदी स्वच्छ आणि व्यवस्थित लिहिलेली होती. जणू कोणीतरी खूप काळजीपूर्वक ती लिहिली असावीत. मी मान खाली केली आणि मागच्या रॅककडे वळलो. सामान काढत असताना माझे कान दुकानाच्या आतला प्रत्येक लहान सहान आवाज टिपण्याचा प्रयत्न करत होते. पण विचित्र गोष्ट म्हणजे मला तिच्या श्वासाचा आवाज सुद्धा ऐकू येत नव्हता. सामान्यतः गिराईक कपड्यांची हलकी सळसळ, बुटांची चाप किंवा हलका खोकला घेत उभे असतात, पण हा माणूस अगदी स्थिर उभा होता, जड दगडाप्रमाणे. हा अनुभव माझ्या मनात अस्वस्थता वाढवत होता. पण मी व्यवसाय धर्म म्हणून सामान काढत राहिलो. एक मिठाचा पुडा, 2 कोल्ड्रिंकच्या बाटल्या आणि एक पिठाची पोती खाली ठेवलेली असल्याने ती उचलायला थोडा जास्त वेळ लागला. जेव्हा मी तिला सामान देण्यासाठी मागे वळलो तेव्हा माझी नजर थेट तिच्या चेहऱ्यावर खिळली आणि त्याच क्षणी माझ्या हातातून कोल्ड्रिंकची बाटली निसटली आणि फरशीवर धडधडत लांब गेली. तिचा चेहरा सामान्य माणसासारखा नव्हता. डोळे खूप मोठे होते आणि आतून चमकत होते, जणू त्यांच्यातूनच प्रकाश बाहेर येत असावा. तिचं तोंड अर्धवट उघडं होतं आणि त्यातून एक लांब लोंबकळणारी जीभ बाहेर आली होती. ती छातीपर्यंत पोचत होती. ती जीभ वाटत नव्हती, तर जणू लाल मांसल निर्जीव तुकडा असावा. ती हलकसं हसली, पण तिने जे हास्य केलं ते मानवी नव्हतं. हा प्रसंग तुम्हाला सांगतानाही मला जाणवतंय की तो क्षण जणू थबकला होता. बाहेरचा पंखा फिरत नव्हता, रातकिड्यांचा आवाज नव्हता, बल्बची लुकलुकणारी लाईटही नव्हती. फक्त मी आणि ती. मग तिने हळूच एक पाऊल पुढे टाकलं. पावलाचा कोणताही आवाज झाला नाही, पण दुकानातली हवा जणू आणखी थंड झाली. तिची नजर माझ्यावर खिळलेली होती आणि मग ती हळूच काउंटरवर ठेवलेल्या माझ्या हिशोबाच्या वहीकडे पाहू लागली, जणू तिला तीच वस्तू हवी असावी. मी मनातल्या मनात देवाचं नाव घेतलं, पण तिच्या डोळ्यातील चमक आणखी तीव्र झाली. ती आणखी जवळ आली, इतकी जवळ की मला तिच्या कपड्यांमधून
एक अनोळखी थंडगार ओलसर वास जाणवू लागला. माझ्या गुडघ्यांनी काउंटरला टेकून मला आधार दिला होता. माझ्या डोळ्यासमोर ती लोंबणारी लालबुंद जीभ आणि भीषण हसू होतं. माझ्या छातीत धडधडत होतं. तेवढ्यात एक अचानक मोठा आवाज दुकानाच्या मागील भागातून आला. धडाम. एखादी मोठी वस्तू जमिनीवर आपटल्याचा तो आवाज होता. मी क्षणभर भानावर आलो आणि धसक्याने मागे वळलो. मला वाटलं की या आवाजाने ती आकृती बिचकून दूर जाईल, पण मागे काहीच नव्हतं. फक्त काळाकुट्ट अंधार. मी पुन्हा समोर वळणार तेवढ्यात माझ्या मनाला एका भीतीदायक शंकेने पकडलं. जणू कोणीतरी माझ्या कानात कुजबुजत होतं. नको पाहू, समोर नको पाहू. माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. पण मला माहीत होतं आता पळून जायचं असेल तर या प्रसंगाला तोंड द्यावंच लागेल. मी प्रचंड हिंमत गोळा करून पुन्हा काउंटरकडे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. माझं डोकं चक्रावलं. माझा घसा कोरडा पडला. श्वास छातीतच अडकून राहिला होता. पंख्याचे पाते आता मंदगतीने फिरत होते आणि त्याचा आवाज मला कुठून तरी खूप दुरून ऐकू येत होता. माझं हृदय धाड धाड करत गळ्यात आल्यासारखं वाटत होतं. मी अर्धवट वाकून काउंटरच्या खाली पाहिलं. रिकामं. माझे हात थरथरत होते. मी जीवाच्या आकांताने शांतपणे दुकानाच्या मागील बाजूला जाऊ लागलो, जिथे तो विचित्र आवाज झाला होता. मागच्या खोलीचा अंधार मला बाहेरच्या रात्रीपेक्षाही जास्त गडद वाटत होता. माझ्या ओठांवर भीतीचा आणि त्या थंडगार वासाचा स्पर्श जाणवत होता, जो आता हळूहळू संपूर्ण दुकानात पसरू लागला होता. माझी वाचा बसली होती. तरी मी कापऱ्या आवाजात विचारलं, कोण आहे तिथे? माझ्या प्रश्नाला कोणताही आवाज आला नाही. फक्त एक हलकी खडखडाट ऐकू आली. जमिनीवरून काहीतरी घसरत माझ्या अगदी जवळ येत होतं. मी घाबरून एक पाऊल मागे टाकलं आणि त्याच क्षणी माझ्या कपाळावर तो बर्फापेक्षाही अधिक थंडगार वास आदळला. माझं हृदय धडधडणं थांबणारच होतं. मागच्या खोलीच्या अंधारात जमिनीपासून हळूहळू दोन मोठे चमकणारे डोळे वर उठत होते, अगदी जमिनी लगत. मी घाबरून मागे हटलो आणि काउंटरला धडकलो. ते डोळे आता मंद प्रकाशात आले आणि त्यांच्या खाली तीच लोंबणारी जीभ होती. पण यावेळेस त्या मांसल जिभेच्या कडांमधून एक काळा जाडसर द्रव ठिपकत होता. तो द्रव फरशीवर पडत होता आणि पडताच क्षणी त्यातून धूर येत होता. त्याने कोणताही आवाज केला नाही, पण एका झटक्यात आपले दोन्ही लांब हात जमिनीवर टेकवले आणि पाय नसतानाही रेंगत रेंगत माझ्या दिशेने सरकू लागला. त्याच्या हाताची लांब नखं फरशीला ओरखडत होती. खर्र खर्र असा आवाज करत तो माझ्या पावलांच्या दिशेने येत होता. माझ्या पाठीच्या पाण्यातून एक थंड लाट खाली सरकली. मला मागे हटायचं होतं, पण माझं शरीर गोठल्यासारखं झालं होतं. माझ्या मनात ती फक्त देवाचा धावा करत होतं. कसलाही विचार न करता मी खाली वाकलो, स्टूल उचलला आणि माझ्या पूर्ण ताकदीनिशी त्याच्या डोक्यावर फेकून मारला. स्टूल त्याच्या खांद्याला आदळला, पण कोणताच आवाज आला नाही. जणू लाकूड दगडावर नाही तर पाण्यावर किंवा दलदलीवर आदळावं. त्याचा चेहरा थोडाही बदलला नाही. डोळे तसेच मोठे होते, लोंबणारी जीभ तशीच होती आणि तो अमानवी स्मित करत होता. त्याने हलक्याने डोकं वर केलं आणि त्याच्या डोळ्यातील प्रकाश इतका तीव्र झाला की मला संपूर्ण दुकान पांढऱ्या धुक्यात बुडाल्यासारखं वाटलं. माझ्या कानात जोरदार भनभनाहट सुरू झाली आणि माझ्या हृदयाची धडधड मला कानापर्यंत ऐकू येऊ लागली. तो माझ्या खूप जवळ आला होता. त्याची लोंबणारी जीभ फरशीला स्पर्श करत माझ्या बोटांपर्यंत पोचली होती. जगण्याची एक शेवटची आशा. मी अचानक काउंटरच्या खाली ठेवलेला वजनदार वजनकाटा उचलला आणि माझ्या पूर्ण हिमतीने त्याच्या डोक्यावर मारला. यावेळेस मात्र आवाज आला, एक गहिरा ओलसर चपक असा आवाज, जसा चिखलात एखादा दगड पडतो. तो क्षणभर थांबला. मग त्याने आपले लांब बर्फाहूनही थंड हात माझ्या गुडघ्यांवर ठेवले. त्या स्पर्शाने माझे पाय सुन्न होऊ लागले आणि बरोबर त्याच क्षणी दुकानाच्या बाहेरून एक जोरदार वाऱ्याचा झोका आला.
पिवळा बल्ब एकदम विझला आणि दुकान गडद अंधारात बुडालं. मला मिळालेला तो एक क्षण पुरेसा होता. मी स्वतःला झटक्यात मागे फेकलं आणि दारातून बाहेर पळालो. अंधारात मला फक्त त्याच्या नख ओरखडण्याचा खर्र असा आवाज ऐकू येत होता, जो फरशीला चिरत माझा पाठलाग करत होता. मी मागे न बघता वेड्यासारखा धावत सुटलो. गावच्या सुनसान गल्लीतून मी धुंदाधुंद धावत होतो. मला आठवतंय, मी मागे वळून पाहिलं नाही. माझ्या कानांमध्ये फक्त माझ्या बुटांची चाप आणि त्या अज्ञात वस्तूच्या नखांचा फरशीला ओरखडण्याचा खर्र असा आवाज घुमत होता. माझ्या श्वासाची गती इतकी वाढली होती की छाती फाटून बाहेर पडेल की काय असं वाटत होतं. माझ्या जीवात जीव नव्हता. गावातील शांत काळोख्या गल्ल्या मी कशा पार केल्या हे मला आठवत नाही. मी धावत थेट घरी पोचलो. दारावरची कडी धडधडत मी आत प्रवेश केला. माझे कपडे घामाने भिजले होते. त्यावर माती आणि काहीतरी ओलसर लागलं होतं. श्वास पूर्णपणे फुगला होता. दारातून आत येताच माझ्या बायकोने घाबरून विचारलं, "अहो, काय झालं? कुठे होता तितका वेळ?" पण माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. जणू कोणीतरी माझी जीभ आतून पकडली होती. मी फक्त हातवारे केले आणि खूप प्रयत्नानंतर माझ्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडला, "काही नाही." मी तसाच जमिनीवर बसलो. ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक ठरली. मला लगेचच तीव्र ताप आला. माझं शरीर बाह्यतः जळत होतं, पण आतून मला बर्फापेक्षाही जास्त थंड वाटत होतं. जणू माझ्या नसांमधून रक्ताऐवजी बर्फाचे पाणी वाहत होतं. तापामुळे मला झोप लागत नव्हती आणि जर कधी डोळा लागला तर मला अजब भयानक स्वप्न पडायची. ती लांबलचक जीभ, ते चमकणारे मोठे डोळे आणि माझ्या हातात असलेली ती चिठ्ठी मला सतत त्रास देत होती. मला ते काळे जाडसर द्रव आणि ओरखडणाऱ्या नखांचा आवाज ऐकू येत होता. मी घाबरून जागे व्हायचो आणि घामाने पूर्णपणे थंड झालेलो असायचो. 2 दिवस माझी हीच अवस्था होती. डॉक्टरांनी औषधं दिली, घरच्यांनी माझी सेवा केली, पण ताप कमी होण्याचं नाव घेत नव्हता. माझे ओठ सुकून गेले, डोळे खोल गेले आणि चेहरा पिवळा पडला. मी माझ्या खोलीतून बाहेर पडलो नाही. मला दुकानात जायचं नव्हतं. 3ऱ्या दिवशी मला जरा बरं वाटलं. ताप कमी झाला आणि अंगातील थंडपणाही थोडा दूर झाला. मी उठून बसलो, पण माझ्या मनात एक अंतिम निर्णय पक्का झाला होता. मी शांतपणे माझ्या खिशातून दुकानाच्या चाव्या काढल्या आणि त्या तळहातावर घेतल्या. त्या चाव्या मला लोखंडाचा नव्हे, तर एखाद्या जड दगडाचा किंवा लोखंडाच्या सळीचा भार वाटत होत्या. मी त्या चाव्या शांतपणे उचलल्या आणि उशीखाली ठेवून दिल्या. त्या दिवसानंतर मी ती दुकान पुन्हा कधीही उघडली नाही. माझ्या घरातील सगळ्यांनी विचारलं, भावाने विचारलं, बायकोने हट्ट केला. गावातल्या अनेक लोकांनी दुकान बंद का म्हणून विचारपूसही केली. काहींनी माझी चेष्टाही केली. पण मी फक्त एक खोटं हसू द्यायचो आणि शांत राहायचो. मी त्यांना खरं कारण कधीच सांगितलं नाही. वेळ निघून गेली. आजही त्या दुकानाचं शटर तसंच बंद आहे. त्यावर गंज चढला आहे. दुकानाच्या बोर्डचा रंग उडून गेला आहे आणि रात्री उशिरा रस्त्यावरून जाणारे लोक आजही म्हणतात की रात्रीच्या वेळी त्या दुकानाच्या आतून खर्र असा एक अस्पष्ट आवाज येतो आणि कोणीतरी आतून सामान मागतो. तर मित्रांनो, ही होती मंगेशच्या आयुष्यातील ती भीषण रात्र, ज्याने त्याच्या जीवनातील उदरनिर्वाहाचा दरवाजा कायमचा बंद करून टाकला. एका क्षणात, एका अमानवी दर्शनाने एका साध्या सुखी माणसाचं आयुष्य बदलून टाकलं. मंगेशने कधीही ती दुकान पुन्हा उघडली नाही आणि खरं सांगायचं तर काही दरवाजे एकदा बंद झाले तर ते तसेच बंद राहू देण्यातच शहाणपण असतं. कारण आपल्याला माहीत नसतं की त्या पलीकडे कोण आपली वाट पाहत आहे. मंगेश आज गावात राहतो, पण त्याच्या त्या बंद दुकानाबद्दलची चर्चा आणि रात्रीच्या वेळी येणारा तो अस्पष्ट आवाज आजही त्या गावातील शांततेला भंग करतो. जर ही कथा तुमच्या हृदयाला भेटली असेल किंवा तुम्हाला रात्री शांतपणे झोपायला घाबरवत असेल तर लाईक करा,
तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, ज्यांना अशा गूढ आणि थरारक कथा आवडतात. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्या वेळी आम्ही घेऊन येत आहोत एक असा भीतीदायक किस्सा जो कदाचित तुम्हाला रात्रभर झोपू देणार नाही. आता आपण त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात. पहिले म्हणजे महेश माने, कारवे विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. स्नेहा शेडगे, बदलापूर. सीता जाधव, वसई, जिल्हा पालघर. राजू वारेकर, कल्याण, जिल्हा ठाणे. आशा मनोहर नांगरे, वाळकी, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. मनोहर नांगरे, वाळकी, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. विनोद भालेराव, बुलढाणा. तुषार मिश्रा, अमरावती. ऋषिकेश साबळे, मळगे, जिल्हा कोल्हापूर. पराग मस्कर, खांडस, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. सीमा सदर, सुरत राज्य, गुजरात. विशाल पारवे, ब्राह्मणवाडी, खेड, तळेगाव, ताभाडे. राजेश्री मिसाळ, अकलूज, जिल्हा सोलापूर. प्रदीप जाधव, आरे कॉलनी, गोरेगाव, मुंबई. आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले. पहिले म्हणजे फॅशन विथ सृष्टी, गणेश पुंजारा आणि शेवटी राही कोरडे. मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या कमेंट, लाईक्स आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते. भयपटाच्या या जगात पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.